नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की पुढील जवळपास आठवडाभर विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे। कारण आपण मागच्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की विदर्भात पुढच्या काही दिवसात विदर्भात वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि अरबी समुद्र सोबतच बंगालची खाडी या दोन्ही भागातून तीव्र कमी दाब सरकत असल्यानं जवळपास 24-25 तारखेच्या पुढे किंवा 26-27 तारखेच्या पुढे विदर्भात मोठी वादळी परिस्थिती निर्माण होईल असा भाकीत आपण विदर्भामध्ये केलं होतं आणि हा अंदाज आता खरा ठरलेला आहे। आणि हा जो तीव्र कमी दाब आहे बंगालच्या सागरातला, याचं मोठ्या चक्रीवादळात रूपांतर आहे आणि दुर्दैवानं हे चक्रीवादळ विदर्भावरून सरकणार आहे। त्यामुळे विदर्भातील सर्वसामान्य नागरिक असतील, शेतकरी असतील, इतरही काही जी मंडळी असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे आणि तो आवर्जून शेवटपर्यंत बघा। कारण की हे जे चक्रीवादळ आहे ज्यानं भयंकर रूप धारण केलेलं आहे, चक्रीवादळ विदर्भाच्या भागातून जाणार आहे। त्यामुळं पुढचे 2 दिवस, आज सायंकाळनंतर उद्या आणि परवा जवळपास 2 ते 2.5 दिवस विदर्भात प्रचंड पाऊस होणार आहे आणि तो मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। त्यामुळं आता वेळ न दौडता लगेचच आपण बघू की पुढचे काही दिवस विदर्भात नेमकं या वादळी पावसाचं वातावरण, या चक्रीवादळाचं वातावरण कसं राहणार। तर आपण बघतो की अरबी समुद्रात जे तीव्र कमी दाब तयार झाला होता त्याचा आता चक्रीवादळात रूपांतर आहे आणि हे चक्रीवादळ भयंकर आहे। कारण की जवळपास ताशी 100 ते 110 प्रति तास असे वेगाने वारे वाहणार आहे या दरम्यान। आणि हे आपण बघतो की आता जो काही ट्रॅक भारतीय हवामान विभागानं दर्शविला आहे, तर हे जवळपास आज सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान हे जे इकडे विजयवाडा, मछलीपट्टणम या भागात जे आंध्र प्रदेशच्या, तर या तटावर धडकणार आहे आणि यानंतर 6 वाजतानंतर प्रचंड वेगाने सरकत ते 29 तारखेला दुपारपर्यंत विदर्भाच्या भागात येणार आहे आणि विदर्भाच्या भागातून ते पुढे इकडे बिहार मार्गे इकडे उत्तर भागाकडे निघून जाणार आहे 31 तारखेपर्यंत। सोबतच आपण बघतो की अरबी समुद्रातही एक आपण तीव्र कमी दाबाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळं या भागातूनही जो काही बाष्पाचा पुरवठा आहे तोही विदर्भात सुरूच आहे। सोबतच हे चक्रीवादळी विदर्भाच्या भागातून येणार आणि त्यामुळं या दोन्ही परिस्थितीमुळे विदर्भात पुढचे काही दिवस मोठा प्रचंड पाऊस होणार आहे। आपण बघतो की ही चक्रीवादळाची स्थिती आहे आणि चक्रीवादळ मोन्था नावाचं हे चक्रीवादळ आहे आणि हे मोन्था नावाचं चक्रीवादळ आज सायंकाळी जवळपास इथे विजा किंवा काकीनाडा, मछलीपट्टणम हा जो आंध्र प्रदेशचा जो किनारा आहे, तर या किनाऱ्यावर ही धडकणार आहे सायंकाळी 5-6 वाजता किंवा रात्री 6-7 वाजेपर्यंत आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण भागातून हे विदर्भावर सरकण्याची शक्यता आहे। इकडे तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, या मार्गातून ते जाणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत हे विदर्भावर येण्याची शक्यता आहे। त्यामुळं उद्या 29 तारखेला प्रचंड मोठा पाऊस हा विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे। तर हे मोन्था चक्रीवादळ इकडे आंध्र प्रदेश सोबतच इकडे छत्तीसगड, तेलंगणा या मार्गातून आपण बघतो की विदर्भाच्या या भागातून सरकणार आहे। म्हणजे त्याचा घेर जो आहे हा संपूर्ण, तर हा विदर्भाचा जो पूर्वेकडचा जो भाग आहे त्यामध्ये गडचिरोली जिल्हा आहे, सोबतच गोंदिया असेल, भंडारा असेल, तर या जिल्ह्याला याच्या सीमेलगत हे मोठं चक्रीवादळ जाणार आहे। त्यामुळं अर्थातच या चक्रीवादळाची व्याप्ती मोठी असल्यामुळं या संपूर्ण चक्रीवादळाचा परिणाम जवळपास या भागापर्यंत, म्हणजे जवळपास सर्वाधिक जो प्रभाव या चक्रीवादळाचा होऊ शकते, तर हा होऊ शकते गडचिरोली, चंद्रपूर, सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, त्यानंतर नागपूर जिल्ह्यातही प्रचंड पावसाची शक्यता आहे, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्याचा भाग। तर या संपूर्ण म्हणजे एकंदरीत पूर्व विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो। तर इकडे नागपूर असेल, भंडारा असेल, सोबतच वर्धा, यवतमाळ या भागात प्रचंड मुसळधार पाऊस हा आज सायंकाळनंतर उद्या दिवसभर होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर हा जो भाग आहे म्हणजे गोंदिया असेल, गडचिरोली असेल आणि चंद्रपूरलगतचा जो काही भाग आहे, तर या भागात प्रचंड मोठी अतिवृष्टी, भयंकर अतिवृष्टी होऊ शकते आणि या दरम्यान प्रचंड वारे वाहणार आहे। जवळपास या भागात वाऱ्यांचा वेग जवळपास ताशी 40 ते 50 किंवा 60 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो। त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर
भंडारा गोंदिया या आणि इकडे नागपूरचा काही भाग, तर या भागातील नागरिकांनी प्रचंड सावध राहणं गरजेचं आहे. कारण की मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस, विजा, वारे याचा प्रचंड मोठा मारा या संपूर्ण भागावर होणार असल्यामुळं सर्वांनी सुरक्षित आणि सावध राहणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस या संपूर्ण भागात कोसळणार आहे. सोबतच विदर्भाच्या उर्वरित भागात म्हणजे अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, सोबतच इकडे वाशिम आहे, या संपूर्ण जिल्ह्यामध्येही पुढचे 2 दिवस मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता वर्तवली. आता आपण बघतो की याही भागात एक जे म्हणजे अरबी समुद्रातून एक जे कमी दाब तयार झाला होता, तीव्र कमी दाब, मात्र हा इकडे आता या भागात सरकलेला आहे पश्चिमेकडे. परंतु पश्चिमेकडून परतून पुन्हा एकदा तो इकडे गुजरातेकडे येऊ शकते आणि त्यामुळं गुजरातवर येत असल्यामुळं पुढच्या काही दिवस महाराष्ट्राचा हा जो किनारपट्टीचा जो भाग आहे, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल वगैरे, या भागातही पाऊस पुढचे 2-3 दिवस होणार आहे. विदर्भात हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात हलक्या पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अमरावती, अकोल्याच्या, बुलढाणा असेल याही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता आहे. आणि आज सायंकाळनंतर रात्री उशिरानंतर विदर्भाच्या या भागातला हा पाऊस आणि वेगवान वारे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आणि उद्या मात्र या परिस्थितीत आणखी वाढ होऊ शकते आणि विदर्भात उद्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या सर्वच भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस होणार आहे. कारण की भारतीय हवामान विभागाने सुद्धा विदर्भासाठी उद्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. यावरून आपण परिस्थिती समजू शकतो की उद्या विदर्भात भयंकर तांडव होणार आहे 29 तारखेला. परंतु त्याची सर्वाधिक जे व्याप्ती असेल, जो सर्वाधिक फटका बसणार तो गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्याचा काही भाग, वर्धा या जिल्ह्याला म्हणजे पूर्व विदर्भ जो आहे याला प्रचंड मोठा फटका याचा बसू शकतो. तो वादळी पावसाच्या स्वरूपात, अतिवृष्टीच्या स्वरूपात, विजांसह आणि वाऱ्यांची गती प्रचंड राहणार आहे. सोबतच नागपूर आणि वर्धा जिल्ह्यालगतचा जो अमरावती जिल्ह्याचा जो भाग आहे, तर याही भागात प्रचंड मोठा पाऊस होऊ शकतो. सोबतच इकडे वाशिम असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल याही भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढच्या आज आणि उद्या आहे. आज सकाळपासूनच विदर्भाच्या अनेक भागामध्ये आपण बघतो की या चक्रीवादळाचा परिणाम होणं सुरू झालेला आहे. आणि आपण बघतो की विदर्भाच्या जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे वाशिम, अकोल्यापर्यंत वादळी ढगाळी हवामान तयार झालेलं आहे. इकडे अमरावतीच्या जिल्ह्याच्याही अनेक भागात ढगाळी वातावरण तयार झालेलं आहे. आणि पुढच्या काही तासातच या भागातील वातावरणामध्ये आणखी फरक होऊन दुपारनंतर विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरुवात होणार आहे. मी याआधी जे जिल्हे सांगितले आपण, विशेषतः आज इकडे गडचिरोली, चंद्रपूर, इकडे यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, सोबतच अमरावती, अकोला आणि बुलढाण्याच्या काही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज रात्री उशिरा दुपारनंतर काही भागात, विशेषतः पूर्व विदर्भात आज दुपारनंतर, तर उर्वरित पश्चिम विदर्भात वगैरे दुपार सायंकाळी वगैरे या भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. तर आता आपण नेमकं पर्यंत बघू की या चक्रीवादळाचा परिणाम विदर्भाच्या भागावर कसा होणार आहे. आज सायंकाळी हे धडकल्यानंतर उद्या आपण बघतो की जवळपास विदर्भाचा जवळपास भाग, त्यामध्ये पूर्व विदर्भातील सर्वच जिल्हे, सोबतच इकडे पूर्व विदर्भासहित पश्चिम विदर्भातील जवळपास अनेक जिल्हे या वादळामुळे प्रभावित होऊ शकते, या चक्रीवादळामुळे. तर आपण बघतो की इकडे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, सोबतच यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि त्यापुढे आपण बघतो की हे बघा इकडे बुलढाण्यापर्यंत संपूर्ण विदर्भ, म्हणजे उद्या 29 तारखेला संपूर्ण विदर्भात जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे. हे मॉडेल दर्शवते. याचा अर्थ विदर्भात उद्याचा दिवस म्हणजे 29 तारीख विदर्भासाठी ही आपत्तीची राहणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रचंड वादळी पाऊस, मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विशेषतः पूर्व विदर्भात, आणि त्यासोबतच विजांचा कडकडाट, अशा पद्धतीचं हे एकंदरीत वातावरण आज रात्री उशिरानंतर, मध्यरात्रीनंतर, उद्या दिवसभर संपूर्ण विदर्भात राहण्याची शक्यता आहे. बाकी आज दुपारनंतर आणि सायंकाळी सुमारास चंद्रपूर, गडचिरोली, इकडे गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात, सोबतच इकडे अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा याही भागात आज पावसाची परिस्थिती निर्माण होणार आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत, आणि त्यानंतर ही परिस्थिती वाढत जाणार आहे. तर आपण आता हे 29 तारखेची उद्या बघतो की उद्या बुलढाणा, अकोला, बुलढाण्याच्या विशेषतः शेगाव वगैरे तालुका आहे, शेगाव आणि आसपासच्या तालुक्यात प्रचंड पाऊस होणार आहे. आणि विदर्भाच्या सर्व भागात, म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल, त्यानंतर यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागात, संपूर्ण भागात मोठा पाऊस होणार आहे. याची तीव्रता सर्वाधिक राहणार आहे नागपूर जिल्हा, सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळचा काही भाग, या भागात प्रचंड मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित जो विदर्भाचा जो भाग आहे, पश्चिम विदर्भाचा विशेषतः जो भाग आहे, तर या भागात
मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी पावसाची तीव्रता थोडी कमी राहू शकते. परंतु पाऊस मात्र संपूर्ण विदर्भात होणार आहे. 30 तारखेलाही हीच परिस्थिती राहणार आहे. थोडाफार प्रमाण कमी होईल, परंतु 30 तारखेलाही विदर्भाच्या अनेक भागात पावसाचं प्रमाण वाढू शकते अशी शक्यता आहे. कशी राहणार आहे? आज दुपारनंतर चंद्रपूरमध्ये मोठा पाऊस होणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली सोबतच यवतमाळ, त्यानंतर अमरावती जिल्हा, इकडे बुलढाणा, अकोला याही भागात मोठा पाऊस आज होऊ शकतो. आज दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर उद्या 29 तारखेची परिस्थिती आपण बघतो. 29 तारखेला दुपारनंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या संपूर्ण भागात जोरदार पाऊस होणार आहे. सोबतच सर्व विदर्भात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे. आपण बघतो की शेगाव, मयेकर वगैरे बुलढाणा या भागात मोठा पाऊस होणार आहे. तो की आज दुपारनंतर गडचिरोली भागातून या प्रचंड वादळी पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये गडचिरोलीच्या सर्वच भागात, तर त्यात अहेरी असेल, मुलचिरा असेल, एटापल्ली, त्यानंतर गडचिरोली सोबतच धानोरा वगैरे हे संपूर्ण तालुक्यामध्ये, चामोर्शीसहित, त्यानंतर आरमोरी असेल, मुरुमगाव असेल, कापसी असेल, तर या भागात प्रचंड मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. दुपारी 2-3 वाजतानंतर किंबहुना त्यापुढे 3-4 वाजतानंतर. त्यानंतर हा जो पाऊस आहे हा चंद्रपूरच्या भागात जाणार आहे. आणि चंद्रपूरमध्ये चंद्रपूर असेल, बल्लारपूर असेल, राजुरा असेल, सोबतच कोठारी वगैरे बल्लारपूरचा हा संपूर्ण भाग, कोरची, मेंढा वगैरे, त्यानंतर म्हणजे जवळपास चंद्रपूर जिल्ह्याचा संपूर्ण भागात या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज होऊ शकतो. त्यानंतर भद्रावती तालुक्यातही मोठा पाऊस आज होण्याची शक्यता आहे. सोबतच याच वेळी म्हणजे आज रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यात मोठा पाऊस होऊ शकतो. तर त्यामध्ये वर्धा, पुलगाव, आर्वी, सोबतच इकडे हिंगणघाट वगैरे हा जो भाग आहे, देवडी आहे, सेलू तालुका आहे, या तालुक्यातील जोरदार पाऊस आज रात्री उशिरा होऊ शकतो. सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा वणी, पांढरकवडा, त्यानंतर उर्वरित रुई असेल, आर्णी असेल, दिग्रस असेल, पुसद आहे, या उमरखेडपर्यंत, हिमायतनगरपर्यंत या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो. सोबतच नेर आणि दारव्हा याही तालुक्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे. सोबतच इकडे मूर्तिजापूर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा जो भाग आहे, कारंजा भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो. सोबतच मंगरुळपीर, पंगरुळपीर, वाशिम याही भागात पावसाची शक्यता असून अकोला जिल्हा जो आहे, तर अकोला जिल्ह्याचा संपूर्ण अकोला शहर असेल, त्या गोरेगाव असेल, आळंदा असेल, पातूर आहे, सोबतच मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, त्यानंतर बाळापूर वगैरे हे संपूर्ण तालुक्यात आज रात्री उशिरा मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून बुलढाणा जिल्ह्यातही हा जो भाग आहे, विशेषतः आपण जो शेगाव असेल, सोबतच खामगाव आहे, चिखली आहे, तर या भागातही मोठा पाऊस आज सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता फार मोठा राहणार नाही, परंतु बऱ्यापैकी हा पाऊस राहू शकतो. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अमरावती असेल, मोझरी असेल, तिवसा, तळेगाव, आष्टी, आर्वी, सोबतच इकडे चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या भागातही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 29 तारखेला रात्री उशिरा म्हणजे 30 तारखेच्या जवळपास पहाटेच्या सुमारास नागपूर, भंडारा, सोबतच इकडे चंद्रपूर या जिल्ह्याला आपण बघतो की हे चक्रीवादळ आहे आणि याचा मोठा तडाखा बसणार आहे, प्रचंड मोठा. विशेषतः नागपूर जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा जो भाग आहे, पूर्वेकडचे जे तालुके आहे आणि भंडाऱ्याच्या उत्तरेकडचे तालुके, यामध्ये याचा सर्वाधिक प्रचंड प्रभाव राहणार आहे. आणि विशेषतः आपण जर तालुके बघितले तर त्यामध्ये हिंगणा, धामणा, कडमेश्वर, सोबतच तुळजापूर, बारबडी, इकडे बुटीपुरी वगैरे हा जो भाग आहे, नागपूर शहर असेल, त्यानंतर इकडे हा जो पाचगावचा जो भाग आहे, पाचगाव, उमरेड या भागात प्रचंड मोठा प्रभाव राहणार आहे. सोबतच मौदा तालुका असेल, इकडे बार्शी असेल, कन्नान आहे, रामटेक आहे, आसुली आहे, पारशिवनी, कामठी वगैरे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त तडाखा या पावसाचा बसू शकतो अशी सध्याची स्थिती आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातीलही याला मोठा तडाखा बसू शकतो. विशेषतः चिखली तालुका जो आहे, चिखली असेल, धर्मापुरी असेल, असोली असेल, कंद्री असेल, वरठी, भंडारा, सोबतच गोथनगाव, अड्याळ, भिवापूर, पवनीपर्यंत या भागात जबरदस्त असा वादळी पावसाचा म्हणजे या चक्रीवादळाचा तडाखा या भागाला संपूर्ण बसू शकतो अशी शक्यता आहे. सोबत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठा तांडव होऊ शकतो या पावसामुळे. म्हणजे एकंदरीत या रडारवर, चक्रीवादळाच्या रडारवर जे 3 ते 4 जिल्हे प्रामुख्याने आहेत, त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, सोबतच गडचिरोली या भागात मोठा प्रलय उद्या 29 तारखेला मध्यरात्रीनंतर रात्री उशिरा किंवा 30 तारखेच्या पहाटेपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील म्हणजे नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आणि वर्धा जिल्ह्याचा हा जो उत्तरेकडचा जो पूर्वेकडचा जो भाग आहे, त्यामध्ये हिंगणघाट असेल, देवडी असेल, सेलू असेल, हे जे तालुके आहेत, तर या तालुक्यांमध्येही प्रचंड पाऊस होऊ शकतो, वादळी पाऊस, आणि वाऱ्याचा वेगही प्रचंड राहू शकतो.
त्यामुळं या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड सावध राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनीही सावध राहणं गरजेचं आहे. आपली गुरेढोरे वाचवा. मोठा पाऊस होणार आहे, वादळी पाऊस होणार आहे. आपणही स्वतः आपल्या जीविताची काळजी घ्या. नागरिकांनी सुद्धा आपले सजग राहणं, सावध राहणं, सतर्क राहणं गरजेचं आहे. सोबतच हवामान विभाग असतील, प्रशासन असतील, यांनी अलर्ट मोडवर राहणं गरजेचं आहे. कारण की अनेकदा आपण बघितलं आहे की नागपूरमध्ये यापूर्वी अनेकदा नुकसान झालेलं आहे अशा अवकाळी पावसामुळं. तर याच पद्धतीचा कदाचित हा पाऊस असू शकतो अशी सध्याची स्थिती आहे. अर्थात हे चक्रीवादळ एकदा किनाऱ्याला धडकल्यानंतर नेमकी कोणती स्थिती घेते, तो नेमकं कुठे जाते, सध्याचा हा ट्रॅक आहे. त्यामुळे आपण हे सांगत आहोत. त्यामुळे आज सायंकाळी 6 नंतर ते जेव्हा चक्रीवादळ किनारपट्टीला धडकेल त्यानंतर नेमकी त्याची दिशा कुठे राहील, तर हेही आपण आज रात्री उशिरा पुन्हा एकदा 6-7 वाजतानंतर एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये सुस्पष्टपणे लक्षात येईल की आपली कोणत्या भागातून हे सरकणार आहे. सद्यस्थितीत जर हे लक्षात घेतली तर विदर्भासाठी ह्या 4-5 जिल्ह्यासाठी हे चक्रीवादळ भयंकर धोकादायक ठरू शकते. त्यामुळं आज दुपारनंतर पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे आणि त्यामध्ये पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहणार आहे 50 ते 60 किलोमीटर प्रति ताशी वेगाने. सोबतच हे वारे पश्चिम विदर्भाच्याही अनेक जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये विशेषतः वर्धा असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, याही भागात वाहू शकते. त्यामुळं सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे. कारण की मोठा पाऊस आहे, यामध्ये गाफील राहून चालणार नाही. कारण की यामध्ये शेतीचंही प्रचंड नुकसान होऊ शकते, घरदारांचं नुकसान होऊ शकते. शेतीकाठची जे जमीन आहे किंवा घरदार आहे, नदीकाठचे जे जमिनी आहे, शेती आहे, यांचंही प्रचंड नुकसान यामुळं होऊ शकते आणि विजा प्रचंड प्रमाणात राहणार असल्यामुळं जीवितालाही धोका आहे. त्यामुळं सर्वांनीच, मग त्या शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, इतरही लोक असतील, यांनी प्रचंड काळजी घेणं जरुरीचं आहे. आणि विशेषतः आपले जे विजा प्रचंड होणार असल्यामुळं या दरम्यान आपल्या घरातील जी उपकरण असतात, TV असेल, फ्रीज असेल, AC असेल, हेही बंद करून ठेवा. कारण की यामुळं याचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ही सर्व काळजी घ्या. फार घाबरण्याचं कारण नाही. नदी नाल्यांना काही महापूर येणार नाही, परंतु पाऊस हा कमी वेळेत भरपूर होऊ शकतो. त्यामुळं अनेक ठिकाणी परिस्थिती थोडी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावं, एवढंच आवाहन या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपण रात्री उशिरा एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.